नमस्कार, मी तुमची शो सोनाली आणि आज स्टार कट्टा रंगणार आहे कुठे. तर मी सध्या आहे ये जो पब्लिक है या नाटकाच्या सेटवरती मी आता आलेली आहे आणि या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत डॉक्टर विवेक बेळे सर. आपल्यासोबत आहेत दिग्गज कलावंत आनंद इंगळे सर, सुनील अंभ्यंकर सर आणि गायत्री तांबे देशपांडे. खूप खूप स्वागत आहे स्टार कट्ट्यावरती. आणि खूप भारी वाटतंय, म्हणजे माझ्या स्टुडिओमध्ये आजपर्यंत मी जी वाईफ एक्सपिरियन्स केली आहे तीच वाईफ मी या मंचावरती एक्सपिरियन्स करते. नाटकाची ना मला खरं तर तुमचं जे टायटल आहे आणि त्याची जी टॅगलाईन आहे ती खूप आवडली आहे, ये जो पब्लिक है. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणतात हे एक इंटरॅक्टिव्ह नाटक आहे. तुम्ही म्हणाल तशी गोष्ट पुढे जाईल, तर फार इंटरेस्टिंग वाटतं. हे नवीन प्रयोग आहे. ऑफकोर्स आपल्याला ये जो पब्लिक है असं म्हणल्यानं तुला मनात काय येतं ताबडतोब? जनता. नाही, आणि त्याचबरोबर ये जो पब्लिक है ये सब जानती है. हो, म्हणजे त्यांना सगळं ठाऊक आहे. बरोबर. सो त्यांना जर का सगळं ठाऊक आहे असं आपण म्हणत असू तर म्हणूनच हे इंटरॅक्टिव्ह नाटक, म्हणजे ह्या नाटकाचं नाव तेवढ्यासाठीच ते आहे. इंटरॅक्टिव्ह अशासाठी की आतापर्यंत मी तरी असा प्रयोग फार कुठे पाहिला नाहीये किंवा अशा पद्धतीचं काम दुसरं कोणी करतंय का याची मला अजून माहिती नाहीये. या नाटकामध्ये प्रत्येक सीन झाल्यानंतर 2 पर्याय लोकांना दिले जातील. आणि त्याच्यातनं तुम्ही जो पर्याय निवडाल तशी गोष्ट पुढे जाईल. हो, म्हणजे मी नाटकाचा जेव्हा आता एक सीन बघत होते तेव्हा तुम्ही सांगितलंय की तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही लाल रंगाचा चेंडू जो आहे तो दाखवा किंवा जर तुम्हाला वाटतंय हिरव्या रंगाचा, म्हणजे ते जसं पब्लिक म्हणणार तसं. तर हे मला असं वाटतंय की हा प्रयोग म्हणजे आपल्याकडचं रॅकेट आहे असेल तर आण रे. नाही चालू दे. तर मला असं वाटतं की इथे जे पब्लिक आहे ते ठरवणार आहे तुमचं नाटक कसं पुढे जाणार. परफेक्ट. आणि डॉक्टर विवेक सरांसोबत ही 6वी कलाकृती आहे. येस, 6 नाटकं मी आतापर्यंत त्याच्यावर. माकडाच्या चॅम्पियन पहिलं, त्याच्यानंतर अफेअर डील, त्याच्यानंतर अलीबाबा आणि 40शीतले चोर, मग लव्ह स्टोरी म्हणजेच नेव्हर माइंड, मग त्याच्यानंतर 16 आणि आता ही 6वी. क्या बात आहे. सुनील सर, तुम्ही काय सांगाल? हे जेव्हा पहिल्यांदा कॉन्सेप्ट ऐकली तेव्हा मी 2 रिॲक्शन झाले. एक तर भारावून गेलो आणि जाम फाटली. कारण हा अलर्टनेस आतापर्यंत कुठल्याच नाटकात किंवा कुठल्याच कलाकृतीत असा ठेवायची गरज नाही बसली. इथे कसं की त्या 1 मिनिटात प्रेक्षक जो निर्णय देतील त्याच्यावर पुढचा सीन करायचा आहे. त्यामुळे ती तयारी इतकी जोरदार पाहिजे आमची की तिथे आम्हीच गणलो तर संपलं. आम्हीच की अरे आता काय चुकीचंच त्यांनी दाखवलं लाल चेंडू आणि मी हिरवाच केला असं नाही. म्हणजे आम्ही म्हणलं की आम्हाला नाटकं सगळ्यांना 2 पाठ करायचे आहेत आणि कुठलं नाटक करायचंय ते माहित नाहीये. इज द आयडिया. क्या बात आहे. मला वाटतं हे खूप टफ असणार आहे. म्हणजे कधीतरी असं आपण म्हणतो की आपण एक काम करूयात ना, जे पहिले 25 प्रेक्षक आहेत ना ते आपल्या ओळखीचे ठेवूयात का, म्हणजे ते दाखवतील लाल रंगाचा चेंडू. पण असंही तसंही नाही, काहीच नाही, काहीही नाही. त्यांना तेव्हा जे वाटेल त्याप्रमाणे तो डिसिजन ते देणार आणि तो डिसिजन फॉलो करून आपल्याला करायचं. करेक्ट. आणि नाटकाची आयडियाच ती आहे. म्हणजे हे का करतो आहोत तर नुसतं गिमिक म्हणून नाहीये. समजा हे गिमिक असतं की चल ना, पण तसं नाहीये. नाटक टॉक्स अबाउट दिस की तुम्हाला कुठला पर्याय निवडायचा आहे. क्या बात आहे. सो दिस इज द आयडिया. गायत्री, काय वाटतंय, म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे तर मला असं वाटतं की या दोघांच्या बद्दल मी जे काही जाणून आहे त्याबद्दल ह्या गोष्टी बदलू शकतात. म्हणजे कुठलीही स्क्रिप्ट कुठलंही काही आलं तर ऐनवेळेस ते चेंज करायची ताकद असते. पण आता यांच्यासोबत काम करत असताना काय अनुभव आहे? बापरे, माझ्यासाठी तर हा खूप अमेझिंग अनुभव आहे. खूप शिकण्यासारखं आहे. मी त्या मानाने कम्पॅरेटिव्हली खूपच नवीन आहे ह्या फील्डमध्ये. 1-2च एक्सपेरिमेंटल नाटकं केली आहेत. यांच्या एक्सपिरियन्सचा मला इतका फायदा होतोय आणि रोज मला इतकं शिकायला मिळतंय. आणि मला एक लक्षात येतंय की हा जो अलर्टनेस आहे ज्याबद्दल हे दोघंही बोलतात किंवा हा जो फॉर्म आहे नाटकाचा, दॅट मेक्स यू, म्हणजे तुम्ही त्या क्षणात जर तिथे जिवंत नसाल ना तर तुम्हाला ते जमणारच नाहीये. तू इतकं अलर्ट पाहिजे. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो ना की आपण त्या क्षणात आपण जगलं पाहिजे, तर ते क्षणाक्षणाला या नाटकात तुम्हाला करावं लागतं लिटरली. आणि ते म्हटलं तर खूप अवघड आहे, पण म्हटलं तर ते इतकं मजेशीर आहे. तुम्हाला त्याची नशा यायला लागते लिटरली थोड्या वेळाने. आणि तो अनुभव अतिशय अमेझिंग आहे माझ्यासाठी. मी प्रचंड शिकतेय यांच्याकडून आणि असंच मला
आय हॅव बीन व्हेरी लकी की मला या टीम बरोबर काम करायला मिळते, कारण ही टीमच इतकी अप्रतिम आहे, यांचा अनुभव खूप आहे, त्यामुळे मला खूप शिकायला मिळतंय. आणि येस, मला हे जाणून घ्यायचं की नाटकाची कथा काय आहे. ऑफकोर्स मी आता तिचंच म्हणणं पुढे म्हणणार होतो की अल्टिमेटली मी इतकी नाटकं विवेक बरोबर करून सुद्धा विवेक बेळे हा दर वेळेला त्याच्या नाटकातनं सरप्राईज करतो. आपल्याकडे काही असलेल्या मोजक्या बुद्धिमान लेखकांपैकी विवेक बेळे एक आहेत. तो नाटकामध्ये ज्या पद्धतीची मेटाफर्स वापरतो, माकडाच्या हाती शॅम्पेन मध्ये त्यांनी चाकू, पुस्तक आणि पेन्सिल आणि माकड अशी कॅरेक्टर्स घेतली होती. या नाटकात त्यांनी एकाचं नाव ठेवलंय फिलिप्स, दुसऱ्याचं नाव ठेवलंय चंपक. ओके. आता हे का असतं ह्याच्याकडे त्याची फार महत्वाची कारणं असतात. ओके. हा, म्हणजे तू तर लेखकाबद्दल, मी तुझ्या प्रश्नाकडे येतो की लेखकाबद्दल काम करताना काय वाटतं त्याच्याबरोबर, की काय या नाटकाची गोष्ट आहे. तर ही जी कमालीची मेटाफर्स वापरायची त्याची जी गंमत आहे आणि त्याच्या रिदम त्याच्या नाटकाचा, तर तिथे मला फार महत्वाचं वाटतं की तुला काय मांडायचंय आणि त्याचं मेटाफर तू काय देतोयस. हा, आता ह्या नाटकात म्हणजे मी इथे सांगायला हरकत नाही, ह्याचं नाव आहे मिक्सर. मी तुला काय पद्धतीचं नाटक सांगतो म्हणजे तुला पुढे कळेल की दोन्ही गोष्टी एकत्र. की मी ह्याची ओळख करून देतो की मी आता ह्याची ओळख करून देतो. हा फिलिप्स, ते माझं लाडाचं नाव आहे. कोणीही लाड करावे त्याला ऐकीतच नाहीयेस तू, ते मी तुझं ठेवलेलं नाव आहे. म्हणजे काय आहे, हा एक मिक्सर आहे आणि फिलिप्सचे मिक्सर बाजारात खूप विकले जातात. म्हणजे हा काय करतो, त्याच्याकडे असलेली सगळी फळं एकत्र करतो, त्याच्या मिक्सरमध्ये घालतो, घर्र असा घाणेरडा आवाज काढतो आणि खालून फळांचा ज्यूस बाहेर येतो. हा, इथपर्यंत तुला लक्षात आलं की काय आहे. अरे फळं ही काय अशी ॲव्हरेज काढून खायची गोष्ट आहे का? प्रत्येक फळाचा स्वाद वेगळा, प्रत्येकाची चव वेगळी. बरे फळांबाबतीत असतं तर चाललं असतं. हा माणसांनाही तसंच वागवतो. प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो हे त्याच्या लक्षातच येत नाही, कारण त्याच्या डोक्याच्या उजवा भाग गणलाय, सगळी कामं डोक्याच्या डाव्या बाजूनी चालतात. त्याच्यावर असलेल्या या डाव्या मेंदूच्या प्रभावामुळे हा लेफ्टिस्ट बनला. याच्यासाठी सगळी माणसं सारखी समान. आता द पॉइंट इज, नाटकच मुळात राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन याच्याविषयी बोलतं की आपण नक्की काय विचार करतो. म्हणून तो म्हणजे नाटकात एक वाक्य असं आहे की तुझं काय वाक्य रे ते, तुम्हालाच कळणार आहे काय. एवढं लाईटली घेऊ नका, कारण तुम्ही आज काय मत देताय यावरून तुम्ही कसे आहात हे आज तुम्हालाच कळणार आहे. हा, म्हणजे आधी म्हणतो की एवढं लाईटली घेऊ नका, तुम्ही काय मत देताय याच्यावर तुम्ही कसे आहात हे आम्हाला कळणार आहे. म्हणून नाही, ऍक्च्युली ते तुम्हालाच कळणार आहे. सेल्फ रिअलायझेशन करून देणारं नाटक आहे. तर हे नाटक, आता विषयाकडे येतो, हे नाटक राईट आणि लेफ्ट या संदर्भात बोलतं. मग तुमची ती राजकीय मतं असतील, भांडवलशाहीची मुद्दे असतील, किंवा राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन आपण जो मुळात म्हणतो की आपण काय, एक असतो तो इमोशनली विचार करणारा ब्रेन आहे आणि एक असतो तो खूप प्रॅक्टिकल रॅशनल विचार करणारा ब्रेन आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठलाच एक ब्रेन करेक्ट वापरत नसतो आपण, सगळ्यांमध्ये ह्याचं कॉम्बिनेशनच असतं. पण म्हणजे नाटकाच्या शेवटी वाक्य आहे की एक चालू असताना जर का तुम्हाला दुसरं माहीत नसेल, दुसरी बाजू नीट माहित नसेल, तर सध्या गोंधळ आहेत. सो यू रिअली नीड टू नो अदर साइड ऑल्सो. आणि ते सगळं आपल्यातच आहे. खरंय, खूप आणि मला असं वाटतं की जे आपल्यात आहे ते प्रेक्षकांना तुम्ही जाणीव करून देणार आहात. इनफॅक्ट त्यांना त्याचा बसल्या बसल्या मनोरंजन होता त्याचा शोध लागणार आहे. आणि आता मला एक सांगा की आपण बघितलं 3 पात्र आणि दुसरी गोष्ट, आणि नाटक अत्यंत हलकं फुलकं आहे. म्हणजे आता कुठेही सिरियस, हा, जे विवेकची स्टाईल आहे, तुझ्या माझ्यामध्ये चिमटे काढत काढत आपल्याला हसायला आलं पाहिजे स्वतःवर. दॅट इज द आयडिया. लवली. मला असं वाटतं की तुमच्या ह्या नाटकाचं जी कॉन्सेप्ट आहे ना, ती आजकालच्या यंगस्टर्सला, युथला खूप म्हणजे भावणारी आहे, कुठेतरी त्यांच्याशी रिलेट करणारी आहे. आपण बघतो की ओपन माईक कॉन्सेप्ट आलेला आहे, तर कुठेतरी त्या धर्तीवरती जाणारे नाटक आहे. हा, म्हणजे ओपन माईक कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला तुमचं एखादं मत तुमच्या ठिकाणी मांडता की माझं हेच मत आहे.
इथे आहे की आम्ही काहीच मत मांडत नाहीये, तुम्हाला ठरवायला होतोय. तू ठरव काय ते. माझ्याकडे नाटकात ही सिच्युएशन आली आहे बाबा, ही 3 पात्र आहेत. म्हणजे जसं हा फिलिप्स आहे ना, तसं माझं नाटकात नाव काय बुद्धिमान आहे बा, तसं माझं नाटकात नाव आहे चंपक. आणि तो म्हणतो मी तुमची ओळख करून देतो. काय रे हा, आता मी तुला माझी ओळख हा, आहे. तर मी आधी याच्या भावंडांची ओळख. हा, माझं नाव सांगायच्या आधी मी याच्या भावंडांची ओळख करून देतो. तेच हा, तर मी याच्या भावंडांची ओळख करून देतो. हा त्याचा बटबटीत डोळा म्हणजे याचा दादा, थोरला भाऊ. टवकारलेला कान दुसरा, नाक तिसरा, तोंड उघड ही जीभ चौथा, आणि ही गेंड्याची कातडी म्हणजे याचा धाकटा भाऊ 5वा. आता बघा, या 5ही भावांचं लोकेशन डोक्याच्या खाली आहे, पण ह्यानी त्यांना डोक्यावर बसवून ठेवलंय. आता मला सांगा, या भावंडांचं काम काय? हे नाही, आजूबाजूला जे घडतंय ते उचलायचं आणि मिक्सरमध्ये आणून टाकायचं. पुढे त्याचं काय करायचं बघायला मी आहेच. पण ह्याचा मिक्सरवर विश्वास नाही. हा काय करतो, ते सगळं मटेरियल उचलून कुठेतरी उजव्या कोपऱ्यातल्या भावंडांच्या राज्यात नेऊन टाकतो. आणि मग हे भाऊ कसलाही विचार न करता घाई गडबडीनं भावनेच्या भरात काहीतरी निर्णय घेऊन टाकतात. मी काही बोलायला गेलो तर म्हणतो, तू मध्ये पडू नकोस, आमचं आम्ही बघून घेऊ. करेक्ट. सो दॅट द पॉइंट इज द इमोशन. खूप डीप म्हणजे अरे त्यांनी इतकं धमाल लिहिलंय ना एक की म्हणजे आपले पाच सेन्सेस. नो प्रॉब्लेम. काय हो, या ना या, हे त्यांना काय बघायचं असेल. सो द पॉइंट इज 5 सेन्सेस आणि ब्रेन या 2 पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी. बर बर बर, तू कॅमेरा झाली छान. ये हाय, मी ह्याची मैत्रीण. हाय. कॉलेजमध्ये भेटू भेटू. आय लाईक दिस रिॲक्शन. कट कट मिळाला ना, मला. कट आहे ना. कट नको करू. ठेवते ना. नाही अगं ये. तर खूप भारी होत आहे. तर द पॉइंट इज दॅट. याच्याचवर सुद्धा आमच्या नाटकात आहे की हसताय काय, तुमचे सुद्धा अनेक भाचे US मध्ये आनंदाने बागडताय. तिची मुलं याला मामा म्हणतात. सुपर. बरं, आता मला जाणून घ्यायचंय की आता तुम्ही जेव्हा तालीम करतायत, तालिमीमध्ये तुम्ही एक अंदाज बांधतायत की ह्यावेळेस हे लोक म्हणू शकतात किंवा पब्लिक इथे अशी रिॲक्ट करू शकते, आणि जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी तशी रिॲक्शन नाही दिली तर मग प्लॅन बी पण तयार आहे का? जसं तुम्ही म्हणाल की 2 आम्ही नाटकं करतोय, एकाच वेळेस 2 नाटकांची तालीम आम्ही करतो. प्लॅन बी म्हणजे हाच प्लॅन बी आहे ना ग. करेक्ट, हाच प्लॅन. दिस इज प्लॅन बी ना, की मला माहितीच नाहीये. आत्तापर्यंतच्या सगळ्या तालमीत विवेकनी आम्हाला तालमीच अशा घेतल्या आहेत की तोच अचानक सांगतो, आता लाल करा, आज हिरवं करा, एकदा सगळे हिरवे 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 करा. त्या व्यक्तीला मी दाखवतो ना ते कसे आहे. कॉम्बिनेशन झालं. म्हणजे की खूप मिक्स कॉम्बिनेशन. हे रोज चाललंय. माझी रिहर्सल सुद्धा मला तशीच आहे ग. आणि हे बघ, मला असं वाटतं की खूप जे प्रेक्षक येतील त्यांना असं दिलं जाईल स्वतः जेव्हा ते म्हणतील की तुम्हाला वाटतंय तर हिरवा दाखवा आणि लाल दाखवा, लाल दाखवा, आणि जर ते म्हणतात की तुम्हाला काय दाखवावं असं वाटतं आणि प्रेक्षकांनी जर असं केलं तर नाही, नाही. कंपल्सरी एक चेंडू दाखवा. एकच आहे. हा, म्हणजे आयडिया तीच आहे की तुम्ही खेळायला खेळ आला आहात, सो लेट्स पार्टिसिपेट. म्हणजे दोघांनी हे तर करणं. नीट खेळा म्हणजे. पण मला असं वाटतं की आपल्याकडे कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचं नाटक नाही झालेलं. नाही झालंय. म्हणजे आम्हाला तरी वाटतं की डेफिनेटली नाही झालं. एक नाटक मला असं वाटतं झालं होतं, पण तो त्यांनी शेवटी नाटकाच्या शेवटी एक फक्त प्रश्न विचारला. विनय काकाचं, विनय आपट्यांचं नाटक जे होतं, मला वाटतं निर्णय तुमच्या हाती किंवा असं काही. बझर वगैरे असतात ते आपण आता ते रियालिटी शोज मध्ये आपण बघतो. नाही, ते वेगळं नाटकात बघतो. माझ्या मते पहिले जर काही असेल तर मला माहिती अगं, व्यावसायिक नाटक करत असताना ते सोडून किंवा अशा पद्धतीचं नाटक करणं ही त्याची युनिकपणा आहे, म्हणूनच ते वाटतं ना मला ग. सांग आनंद दादा, आजपर्यंत एवढी नाटकं केली, जेव्हा हा विचार सांगितल्यावर जसं सुनील सर म्हणालेत की मला तर भारावून टाकणार होतं आणि दुसरं म्हणजे फुल मी झपाटलो होतो, टेन्शन आलं होतं, तुमची काय रिॲक्शन होती? मी प्रश्न विचारलेत का की काय मला आधी जो तुमचा मुळात- स्वभाव आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यांना 5 प्रश्न तर नक्कीच विचारले असतील. प्रश्नच नाही. पण माझ्या बाबतीत थोडंसं उलट झालं. मी नाटक कधी ऐकलंच नव्हतं. बरं. मला विवेकने विचारलं होतं की तुझं काय काय चाललंय.
मी एक नाटक लिहिलंय आणि हे नाटक का लिहिलं होतं तर आत्ता हा डॉक्टर लागू रंगावकाश इथे जे दिसतंय तर त्याचं जेव्हा ओपनिंग झालं तेव्हा नसिरुद्दीन शहांच्या नाटकाने त्याला ओपनिंग झालं. त्याच्यानंतर भारंगम हा संपूर्ण NSDचा महोत्सव झाला. वेगवेगळी नाटकं इथे होत आहेत. तर महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडनं पण काहीतरी एक नाटक असू द्यावं आणि ते कदाचित त्याच्या आधीपासून डोक्यात असेल. तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की मी एक नाटक लिहिलंय आणि तुला कधी वेळ आहे करायचंय का. तर हे त्यांनी मला ऐकवलं होतं नोव्हेंबर मी अमेरिकेला जायच्या आधी म्हणजे ऑक्टोबर 2023 सप्टेंबरमध्ये की असं असं आहे. तर मी म्हटलं की मला आत्ता तर वेळ नाही बाबा मी असं सांगू ना कधी करू त्याचं काय चल. मी म्हटलं पण मी आल्यानंतर एक व्यावसायिक नाटक करणार आहे किंवा हे ते. तर म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही घाई काहीच नाही आहे तुला करायचंय का. आणि ती एक वेळ अशी होती ना की खूप जास्त नाटकाचे व्यावसायिक नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिदम मध्ये काम करायची सवय लागते. तुम्हाला हळूहळू ते कधीतरी अनलन करायचं असतं नवीन काम करताना. अदरवाईज मी पुढचं नाटकात तसंच काम करत राहील त्याच्या हा करेक्ट. तर मला असं वाटलं की हा ही एक संधी आहे. आणि सुदैवाने असं झालं की मग मी आल्यानंतर नाटक त्यांनी मला पाठवलं मी नाटक वाचलं आणि मी विवेकला म्हणलं की विवेक हे कसं होणार आहे हे काय आयडिया काय आहे म्हणजे ह्याची हे कसं करणार नाही. ते म्हणलं की ते बोलू आपण. मी नाटक वाचत होतो आणि मला नंतर असं लक्षात आलं की इतके लेअर्ड इतकं मेटाफर्स इतक्या गोष्टी आणि इतकं बुद्धिमान. म्हणजे आमचा एक मित्र असं नाटक वाचल्यानंतर त्याला म्हणाला होता की अरे विवेक प्रेक्षकांना काही डिग्री बघून सोडणार आहेस का आतमध्ये की हे एवढं कसं. आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया सुरू झाली आणि म्हणलं ओके हे वाटतंय का हे वाटतंय काय. कारण विवेक बिळे आत्तापर्यंत मला माहिती आहे त्याला सगळ्यात जास्त लोकांना समजेल असं नाटक करायचं हे त्याचं बेसिक असतं. म्हणजे मज्जा आली पाहिजे. पहिली गोष्ट काय तर मजा आली पाहिजे. लोकांना भरपूर मजा आली पाहिजे. सो तसा जो मुद्दा आहे तर त्याच्यावरती काम सुरू केलं. आणि मग तू बघतेच की नाटक असं आल्यानंतर किंवा हे झाल्यानंतर मग मला वाटलं की हा आता हे करायचंच आहे. मग कमर्शियल नाटक विजय केंकरेच होते तेही प्रायोगिक नाटकांचे हेच आहेत. मग असं झालं की आता हा वेळ देऊया. 1 महिनाभर गॅप आहे तर त्याच्यात आता करूया. आणि मग मी खरं सांगू का नाटक वाचल्यानंतर ताबडतोब त्या नाटकांनीच त्याची तालीम ठरवली. आणि आता मला सांगा की आजपर्यंत इतक्यांदा वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग तुम्ही केलेले आहेत पण तरी सुद्धा जेव्हा आपल्या कुठल्याही नाटकाचा शुभारंभ असतो तेव्हा काय सुरू असतं. 2 आणि 3 तारीख जवळ आलेली आहे. तयारी झाली आहे तुम्ही तालमी करतायत पूर्ण दिवस तुमचा देतायत. तयारी झाली आहे असं म्हणू शकतो. हेच नाही आमचं. केवळ कॅमेरा चालू आहे म्हणून आम्ही हसरे चेहरे दिसतोय. नाही आणि फिलिंग काय असतं तर ते गट फिलिंग मी तुला नाही सांगू शकत काय होत आहे ते. एलिफंट झालेत. पण अगो नाही गं. व्हेरी बेस्ट. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही रिहर्सल करतात तर निश्चितच प्रेक्षकांना ते आवडणार आहे आणि जाताना प्रेक्षक सगळ्यांना सांगतील आणि तू येतेस प्रयोगाला. येस ऑफकोर्स. पण द पॉइंट इज तू सेट बघ एक खुर्ची आहे हो राईट. आणि ती अशी नाही नॉर्मल खुर्ची नाहीये ती. बरोबर. रायाचं काम म्हणजे सुनीलचं काम सगळ्यात अवघड का आहे. संपूर्ण नाटकभर तो फक्त वरती बसलाय राईट. हा तू सगळं नाटक तुला कुठेही हलायचं नाहीये फक्त आवाजावर सगळं पोचवायचं आहे. हे किती डिफिकल्ट आहे. खरे आणि कंटाळा नाही येऊ देता. तो नाटकाचा सूत्रधार आहे असं पण म्हणू शकतो. नाही नाही पार्ट ऑफ द प्लेच आहे. सी द पॉइंट इज म्हणजे जे म्हणायचं आहे ते म्हणजे काही लेफ्टिस्ट इकडे तिकडे फिरत नाहीत का तर अजिबात नाही. पण अनालिसिस करण्यासाठी तुला एक टॉप व्ह्यू लागतो. सो तो कायम टॉप व्ह्यू मध्येच आहे. त्याला ग्राउंड रियालिटी मध्ये काय चाललं आहे ह्या गोष्टी. अरे माणूस इमोशनली ड्रिव्हन असतो. माणूस एकमेकांच्या बरोबर फक्त प्रत्येक वेळेला अनालिसिस चालत नाही हे पण कळतं. आणि दुसऱ्या बाजूला इकडे मी जे काम करतो ते तो सगळीकडे फिरतोय सगळीकडे वावर आहे. पण कधीतरी तुला स्वतःचा अनालिसिस पण करावं लागेल. तू नुसताच फिरत असशील तर तू नक्की कुठे आहेस हरवला आहेस हे तुला दिसणार नाहीये. सो दोन्ही गरजेचं आहे.
दॅट इज द पॉइंट. क्या बात आहे. आणि इथे तुम्हाला हे जे दिसत आहेत ना, हे पण नाटकामधले जे ना एक एक लोकेशन्स आहेत, Correct. ते लक्षात येतील तुमच्या लवकरच जेव्हा तुम्ही प्रयोग बघाल. Perfect. है ना. सो काहीतरी नवीन कॉन्सेप्ट हे घेऊन आलेले आहेत आणि मला असं वाटते की आपण म्हणतो ना की आपल्याला आपण टेलिव्हिजनवरती किंवा तसंही OTTच्या जमान्यात जगणारे आहोत, काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट झाला पाहिजे, प्रयोग झाला पाहिजे, तो घडणार आहे इथे आणि त्याचा भाग आपण होऊयात. मी येणार आहे, तुम्ही सुद्धा नक्कीच या. Radio City, Radio City, रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.